या पंढरपूर तालुक्यातल्या आणि माढ्यातल्या प्रस्थापितांना त्यांच्या खांद्यावरती थया थया नसून या प्रस्थापितांना घरी बसवणारा आढळवाद अभिजित आबा पाटील सगळा समाचार या ठिकाणी येणाऱ्या प्रचाराच्या माध्यमातून मी घेणार आहे। अभिजित आबा पाटील हा स्वतःसाठी लढत नाही, अमर पाटील नावाचा त्यांचा भाव त्या ठिकाणी ठामपणाने उभा असताना त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देता आली असती। येणारी ही निवडणूक ही आपल्याला सहज आणि सोपी घ्यायची नाही। आवाज खणखणीत आला पाहिजे, तिथल्या विरोधकाची धडकी भरली पाहिजे। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। 28 युग विटेवरती उभा राहून भक्तांच्या भक्तीचा मला पळवणाऱ्या बा पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं या सोलापूर जिल्ह्याचं कित्येक वर्ष पालकत्व स्वीकारलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातला बाप माणूस, तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेतृत्व सन्माननीय दादाश्री, ह्या माढा लोकसभेला एक कर्तृत्ववान असा खासदार लाभलेले आदरणीय भैयाश्री आणि इथल्या या पंढरपूर तालुक्यातल्या आणि माढ्यातल्या प्रस्थापितांना त्यांच्या खांद्यावरती थया थया नसून या प्रस्थापितांना घरी बसवणारा या पंढरपूर तालुक्याचा आणि या माढा तालुक्याचा ढणावाद अभिजित आबा पाटील, या सर्वांनी हात उंचावून तुम्हाला विनंती करतोय की ही सभा आज फक्त दादा प्रचाराची नाही, तर इथली सभा ही विजयाची सभा आहे आणि हा विजय येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खांद्यावरती गुलालाच्या माध्यमातून पडणार आहे। सर्व घड्याळ आणि तुतारी या चिन्हासमोरील उभा राहणारे सर्व उमेदवार वेळेअभावी सगळ्यांची नावं घेण्यास थोडा ही करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो। बंधूंनो, पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाची परिस्थिती तुम्हा आम्हाला सगळ्याला माहित आहे। आज प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक गावगांचा पुढारी कोणत्या परिस्थितीतून जात होता हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय। या प्रस्थापित लोकांनी तुमच्या आमच्या खांद्यावरती, तुमच्या आमच्या मस्तकावरती पाय देऊन आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला, पण दादा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या विठ्ठलानं आमच्यासाठी आबा नावाचा विठ्ठल पाठवला आणि इथल्या तरुणांना, इथल्या शेतकऱ्याला नवचैतन्य निर्माण करून देण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज चेअरमन पदाची धुरा सांभाळत असताना इथल्या प्रत्येक गोष्टी, इथला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक युवक हा सक्षम झाला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आदरणीय आबांनी ठेवली आणि इथल्या प्रत्येक युवा कार्यकर्त्याला, इथल्या प्रत्येक गावगाड्यातल्या राज्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आदरणीय आबांनी केलं। दादा विठ्ठलची निवडणूक झाली, पण विठ्ठलची निवडणूक करत असताना आम्ही पाहिलं आज तुमच्या आमच्या घामाचं दाम मिळवून देत असताना काय परिस्थिती या साखर कारखानदारांनी निर्माण केली होती। पण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दराच्या बाबतीमध्ये स्पर्धा निर्माण करून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये आपला सुखाचा घास केला पाहिजे, ही भूमिका आबांनी घेतली। म्हणून आज या पंढरपूर तालुक्यात चैतन्याचा दिवस तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं। आज विरोधकाच्या बाबतीत बोलत असताना सगळा समाचार या ठिकाणी येणाऱ्या प्रचाराच्या माध्यमातून मी घेणार आहे, पण मी आज या प्रचार सभेच्या निमित्तानं तमाम मायमाऊली पर्यंत, जिथपर्यंत माझा आवाज जातोय। आज अभिजित आबा पाटील हा स्वतःसाठी लढत नाही, आज अभिजित आबा तुमच्या आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी उभा राहिला। अमर पाटील नावाचा त्यांचा भाव त्या ठिकाणी ठामपणाने उभा असताना त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देता आली असती। आनंद पाटील, आनंद पाटलांना उमेदवारी देता आली असती, पण माझ्या बरोबर माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, माझ्या खांद्यावरती, माझ्या हाताला धरून ज्यांनी मला उभं केलं
तो माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही भूमिका आबांनी ठेवली. आणि आज मंचावरती बसणारा दादा एकही प्रस्थापित नाही. प्रत्येक जण सर्वसामान्य कुटुंबातला तरुण या ठिकाणी उमेदवार म्हणून आलाय. आमच्या वाकरी गणातला सोमनाथ कांबळे नावाचा दादा, आमच्या तुंगत गणातला अमित साळुंखे नावाचा तरुण, आज सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आज पुढे येत असताना निश्चितपणानं आबाचं नेतृत्व आपल्याला या दादांबरोबर आदरणीय भैयांबरोबर या जिल्ह्यामध्ये उभा करायचा आहे. आज विधानसभेला आदरणीय दादा खरोखर आम्ही तुमच्या आयुष्यभर ऋणात राहू. मी तुम्हाला अकलूजला बोलत असताना त्या ठिकाणी शिवरत्नावरती बोलत असताना सांगितलं होतं भैया की आबांवरती टाकलेला विश्वास हा कदापि व्यर्थ जाणार नाही. तो सर्थ लागल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि तो सर्थ लावण्याचं काम या माणसानं आदरणीय आबांनी केलं. निश्चितपणानं तुम्हाला सगळ्याला सांगतो, येणारी ही निवडणूक ही आपल्याला या ठिकाणी सहज आणि सोपी घ्यायची नाही. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची, आपल्या भविष्य काळाची निवडणूक आहे. उद्या येणारा प्रत्येक कार्यकर्ता ज्या पद्धतीनं आदरणीय दादांनी या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते उभा केलं, नेते उभा केलं, तशाच पद्धतीने या पंढरपूर तालुक्यामध्ये आबा आदरणीय आपला आबा या ठिकाणी नेते उभा करण्याचं काम या ठिकाणी करतायत. जाताना तुम्हाला फक्त एक कथा या ठिकाणी सांगतो आणि माझं थांबवतो. एक राजा असतो. राजा त्या ठिकाणी आपल्या जनतेबरोबर जंगलामध्ये शिकारीसाठी जात असतो. आणि त्या ठिकाणी शिकारीसाठी जात असताना राजाला एका झाडाखाली एका राक्षसानं गाठलं. राक्षसानं त्या ठिकाणी गाठल्यानंतर त्या राजाला राक्षस सांगितलं की बाबा रे, या ठिकाणी तुझं सैन्य तरी मला दे, नाहीतर तू तर माझ्या बरोबर चल. मला त्या ठिकाणी एक बळी दिल्यानंतर मला देवत्व प्राप्त होणार आहे. त्या ठिकाणी राजानं सांगितलं मी स्वतः बळी जायला तयार आहे, पण माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी बळी जाणार नाही. एवढं निश्चितपणाने तुम्हाला सांगतो. येणारी निवडणूक ही तुमच्या सगळ्यांच्या, तुमच्या माझ्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आदरणीय आबांच्या पाठीमाग खंबीरपणाने एकमुखी सर्वांना मी विनंती करतो, सर्वांनी हात वर करून या ठिकाणी आदरणीय दादांना दाखवून द्या. या पंढरपूर तालुक्यातली, या माढा तालुक्यातली जनता आदरणीय आबांच्या पाठीमाग आहे. सगळ्यांनी हात वर करून आदरणीय आबांना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि एक जयघोष द्यावा. सन्मान्य विजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज खणखणीत आला पाहिजे. इथल्या विरोधकाची धडकी मारली पाहिजे. आदरणीय विजय दादा तुम आगे